मोदींच्या पिंपळगावमधील कालच्या सभेत तरुणाची घोषणाबाजी पाहायला मिळाली। कांद्यावर बोला या सभेत तरुणांनी ही घोषणाबाजी केली। तर शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला तर तो गुन्हा आहे का असा शरद पवारांनी सवाल विचारलाय। तरुण शेतकऱ्यांनी विचारलेला प्रश्न योग्यच असल्याचं शरद पवार म्हणाले। घोषणा देणारा तरुण आमच्या पक्षाचा असेल तर मला त्याचा अभिमान आहे असंही पवारांनी म्हटलंय। त्यांना आत्मविश्वास राहिलेला नाहीये। विरोधकांनी अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण केलंय की त्यांच्याच पदावर असलेले लोक जर अशा प्रकारची प्रश्न विचारत असतील तर त्यांनी त्यांच्या स्टेजचा वापर पण करावा ना। लोकशाही म्हणण्याचा अर्थच काय? तुमची जर एक प्रकारची मोदीजींच्या विरोधात भूमिका तुम्ही स्पष्ट केलेली आहे, तुम्ही तुमच्या व्यासपीठावर जाऊन खुलेपणाने आम्हाला प्रश्न विचारा, आम्ही जनतेला उत्तर देण्यासाठी बांधीलच आहोत। जो कांदा उत्पादक शेतकरी आहे त्याची मनस्थिती आता काय, तो अस्वस्थ आहे का नाही, त्याचं जे म्हणणं मागण्याची रास आहे का नाही। आणि देशाचे प्रधानमंत्री आले मोठं भाषण करतात आणि लोकांच्या दृष्टीनं विशेषतः शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जो अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्याला स्पर्शही करत नाही, म्हणून त्याच्यात कोणी विचारलं तर हा काही गुन्हा आहे। माझ्या वर्षी त्यांनी योग्य केलं आणि तो आमच्या पक्षाचा आहे असं म्हणतात, तुम्हाला माहीत नाही, पण जर असेल तर मला अभिमान आहे त्याचा।